हाताळण्यासाठी फलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय मात्र करण. माननीय सागर पवार सर, संस्थापक सागर ट्युटोरियल्स यांच्यामार्फत आपल्या संघाला सामन्याला सामनावीर चषक व याचं सहकार्य लाभलेलं आहे, तरी त्यांचं या ठिकाणी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पहिला चेंडू होता त्याच्यामध्ये मात्र पॉईंटच्या दिशेला चेंडूला पंच केलं करणनं. एक धाव जिथे प्राप्त झाले. एका धावेनिशी अकाउंट ओपन झालंय टीम पांगार या संघाचं. अकाउंट ओपन झालं करणचं देखील. एका धावेनिशी धावसंख्येचा झाला तो श्री गणेशा. एक धाव धावफलकावरती. विवेक षटक क्रमांक पहिला हाताळतोय टीम केवड या संघाकडून. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करण्यासाठी विवेक देखील जाणला जातो. त्याला या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती पाचारण केले. राईट आर्म ओव्हर द विकेट स्वरूपातले चेंडू. हा मात्र चेंडू अलॉंग विथ कार्पेट जमिनीला गुदगुल्या करत आला चेंडू. कव्हरचा क्षेत्ररक्षक होता त्याने चेंडूला स्टॉप केले. तोपर्यंत एक धाव प्राप्त झाली. एका धावेनिशी धावफलक जाणार आहे. पुढे जाऊन पोहोचणार आहे तो दोन या आकड्यावरती. करण आणि सचिन ही A1 जोडी आहे ना ती पांगारे संघाची मैदानाच्या आतमध्ये रंग उधळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. या जोडीवरती पांगारे संघाच्या आशा आहेत ना त्या टिकून राहणार आहेत. विवेकचा चेंडू मात्र असणार आहे तो पुढचा सामना करून करण्यासाठी सज्ज होतोय. हा मात्र थोडासा दिशाहीन चेंडू लेगस्टिकच्या बाहेरचा होता. दंडित केले वाईड बॉलसाठी. माननीय महेश साळुंके साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान पार पडत आहे, तरी त्यांचंही या ठिकाणी हार्दिक अभिनंदन. आमच्या स्पर्धेला वेळोवेळी सहकार्य करणारे पिलानी गावचे सुपुत्र सुशीलजी साळुंके साहेब यांचे या ठिकाणी यथोचित सन्मान पार पडत आहे, तर त्यांनी स्टेजवर उपस्थित राहायचे आहे. माननीय श्री सुशील साळुंके पिलानी. सुरेख असा चेंडू आपण पाहिला विवेकचा. अखूट टप्प्याचा चेंडू होता. चेंडूने बॅटची काढा घेतली. विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला. मात्र निर्धाव चेंडू जिथं निर्धाव चेंडूची सांगता होती गोलंदाजी मार्कवरती विवेकच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी करतो. छोट्या शरीरसृष्टीचा गोलंदाज आहे. टीम केवड या संघाचा आघाडीचा गोलंदाज. आतापर्यंत त्याने अतिशय उत्तमरित्या चेंडू हाताळलेत. विवेकचा पुढचा चेंडू यावेळेस मात्र असणार आहे तो. हा मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू. अतिशय सुरेख असा सरळ ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. समालोचन कक्षासमोर थोडासा बंबल झाला तिथे एक धाव प्राप्त केली गेली आहे. सुनील होता क्षेत्ररक्षक. एका क्षणी वाटलं होतं चेंडू सीमारेच्या दिशेने वेगानं येईल, मात्र चेंडूला स्टॉप केले. एक धाव तिथे प्राप्त केली गेली आहे. एका धावेनिशी धावफलक जाणार आहे टीम पांगारे संघाचा पुढे. धावफलकाची धावा आहेत त्या मात्र 4. विवेकची गोलंदाजी मार्कवरती आपल्याला बहरताना दिसते. राईट आर्म ओव्हर द विकेट स्वरूपातले चेंडू. हा मात्र चेंडू थोडासा पाय टाकला चेंडू यॉर्कर स्वरूपातील चेंडू होता. ज्या चेंडूला क्रिकेटचा ब्रह्मास्त्र म्हणून संबोधलं जातं ना तो चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडताना आपल्याला दिसला विवेकच्या माध्यमातून. सुरेख असा चेंडू राहिलाय. बॅट आणि बॉल यांचा अपेक्षांची पूर्ती करणारा संपर्क जिथे घडला नाही. लेगबाईचा इशारा पंचांचा. लेगबाईच्या माध्यमातून धावफलक गेलाय पुढे. आमच्या स्पर्धेला वेळोवेळी सहकार्य करणारे सुशील साळुंके पिलानी यांचाही या ठिकाणी यथोचित सन्मान पार पडत आहे, तरी त्यांनी लवकरात लवकर स्टेजवर हजर राहायचं आहे. सुशील साळुंके पिलानी. हा मात्र थोडासा शपथ म्हणून मारण्याचा प्रयत्न होता. बैठक या ठिकाणी घातली होती करणनं. या ठिकाणी पंचांचं मात्र बोट गेले आकाशाकडे. षटक मित्रांनो समजा माफ करा. षटकाच्या ठिकाणी सांगता होतीये. षटक क्रमांक 1चा मित्रांनो खेळ इथे संपलाय. एका क्षणी वाटलं होतं की थोडासा बीट झालाय फलंदाज. षटक क्रमांक 1चा खेळ मित्रांनो इथे संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम पांगार या संघाची धावसंख्या झालेली आहे ती मात्र 5 धावा. सुरेख अशी गोलंदाजी आपण पाहतो. गोलंदाजी मार्कवरती टीम केवड या संघाकडून. विवेकने पहिलं षटक हाताळलं होतं. अतिशय सुरेख असं षटक आपण त्याच्या माध्यमातून पाहिलं. मात्र 5 धावा त्यानं खर्च घातल्या. नवीन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल तो मात्र कुंडलिक. षटक क्रमांक 2साठी त्याला गोलंदाजी मार्कवरती पाचारण केलं गेलं आहे. पहिल्या षटकामध्ये कमालीचं या ठिकाणी आपण व्हेरिएशन पाहिले विवेकच्या माध्यमातून. योग्य टप्प्यावरती चेंडू आपण त्याच्या माध्यमातून हाताळताना पाहिले. चेंडूमध्ये व्हेरिएशन त्याच्यामध्ये गोलंदाजीमध्ये विविधता होती आणि प्रतिस्पर्धी पांगारे संघाला आहे ना पहिल्या षटकामध्ये मात्र थोडंसं या ठिकाणी जखडून ठेवलंय असं म्हणावं लागेल. कुंडलिकचा पुढचा चेंडू राईट हँड ओव्हर द विकेट स्वरूपातील चेंडू. हा मात्र अखूट टप्प्याचा चेंडू. त्याला या ठिकाणी लॉप केले. जिथे क्षेत्ररक्षक आहे. हातांची वंजर डोळ्यांचा संयोग आपल्याला पाहायला मिळेल. पंचांचा नो बॉलचा इशारा. काय मित्रांनो घडतंय मैदानाच्या आतमध्ये. एका क्षणी वाटलं होतं चेंडू या ठिकाणी हातामध्ये जाऊन विसावलं. पंचांचा या ठिकाणी नो बॉलचा इशारा आला. काय मित्रांनो एका चेंडूवरती किती हरकती घडतात. फ्री हिटचा इशारा असेल. उघड्या डोळे बघा नीट मित्रांनो या चेंडूवरती असणार आहे तो फ्री हिट. चेंडू क्रमांक पहिला अतिशय योग्य होता. त्याच्यावरती कुठेतरी कमबॅक करून दिला होता टीम केवड या संघाला. मात्र थोडीशी या ठिकाणी दिशा भरकटली आहे. मर्यादा रेषा ओलांडली होती गोलंदाजानं. आमच्या स्पर्धेला वेळोवेळी सहकार्य करणारे माननीय श्री तानाजी पवार साहेब यांनी आपल्या स्पर्धेसाठी 3 विजेत्या
संघास मेडल दिलेले आहे त्यांचं या ठिकाणी पुनश्च एकदा आभार. फील्ड स्वरूपातली चेंडू होता, डीप बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षक होता, त्याला चकवा मात्र चेंडूने दिलाय आणि या मात्र या ठिकाणी आले ते 4 धावा सुरेख असा चौकार आपल्याला पाहायला मिळाला आहे टीम पांगार या संघाच्या माध्यमातून. आमच्या स्पर्धेला वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य करणारे माननीय श्री नवनाथ शंकर गाडगे समाजसेवक गोरेवाडी व माननीय श्री प्रवीण बबन जाधव घाटेवाडी यांनी आपल्या स्पर्धेसाठी जे मैदान आहे ते उपलब्ध करून दिलेलं आहे त्यांचं या ठिकाणी पुनश्च एकदा आभार. 12 धावा धावपलकावरती षटक क्रमांक दुसरे पुंडलिकच्या माध्यमातून प्रगती पथावर. हा चेंडू मात्र आखूट टप्प्यात स्वतः समोरच्या दिशेला पंच करायचं होतं, फलंदाज बॅकफूट वरती गेला पण बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय टिपके एवढे संघाकडून. या अगोदर चेंडू आपण जर वगळला ना थोडंसं क्षेत्ररक्षक दर्जा थोडासा सुमार राहिला होता, अवांतर चेंडू होता, तो चेंडू जर वगळला तर अतिशय गोलंदाजी आहे ना ती अप्रतिम राहिली, काबिल तारीफ गोलंदाजी टीम केवडे संघाची. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा सुरेख असा होता, विकेटच्या पाठीमागे थोडासा बंबल झाला, थर्डमॅनला क्षेत्ररक्षक होता त्याने चेंडूला कव्हर केलं, तोपर्यंत एक धाव प्राप्त केली गेली. एका धावनीशी धावफलक मात्र जाणार आहे तो पुढे टीम पांगार या संघाचा. सचिन आणि करण ही प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये अजून देखील स्थिरावलेली आहे, खेळपट्टीवरती नांगर ठरवून उभे आहे, पण त्याच्या माध्यमातून जर आपण पाहिलं ना तर हार्मोनियमचा भाता हलतोय पण त्यातून सप्तसुरांची उधळण आहे ना ती मात्र होताना आपल्याला दिसत नाही. हा चेंडू मात्र अलॉंग विथ कार्पेट आलाय, मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे त्यानं चेंडूला अडवलाय, एक धाव तिथे मिळणार आहे, एका धावशी धावफलक जाणार आहे पुढे. षटक क्रमांक दुसऱ्यापर्यंत जर आपण पाहतो ना तर आतापर्यंत एक चेंडू जर वगळला ना तर पांगार संघाची फलंदाजी बॅट आहे ना ती थोडी शांत ठेवायला या ठिकाणी भाग पडलेली टीम केवडे संघाने, खास करून त्याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. विवेक असेल पुंडलिक असेल दोघांनी अतिशय अप्रतिम षटकं हाताळली आहेत. तानाजी पवार साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत आमचे ग्रामवासी श्री तानाजी पवार साहेब, प्रोप्रायटर अवश्य स्पोर्ट्सचे, त्यांना या ठिकाणी सन्मानित करतोय तानाजी पवार साहेब. कमेंट्री बॉक्सच्या बाजूला त्यांचा सन्मान या ठिकाणी पार पडताना आपल्याला पाहायला मिळाला. पोहनगावचे थोर सुपुत्र आहेत, अंश स्पोर्ट्सचे सर्व या असोसिएशनचे सन्माननीय उपाध्यक्ष आहेत, त्यांचा या ठिकाणी सन्मान पार पडलाय. गोलंदाजी मार्कवरती मात्र पुंडलिक सचिन त्याचा सामना करण्यासाठी सज्ज असणार आहे. हा मात्र आखूट टप्प्याचा चेंडू होता, परत एकदा फलंदाज बीट झालाय, पंचांचा इथे षटक संपल्याचा इशारा येतो. 2 षटकांची सांगत या ठिकाणी होते मित्रांनो, आणि 2 षटकांचा खेळ संपताना टीम पांगारे संघाची धावसंख्या झालेली ती मात्र 16 धावा. 2 षटकांचा खेळ इथे संपला, 16 धावा धावपलकावरती. आमच्या स्पर्धेसाठी वेळोवेळी सहकार्य करणारे माननीय श्री संतोष मारुती पवार पाडेकरवाडी यांनी आपल्या स्पर्धेसाठी पाण्याची सोय केलेली आहे, तरी त्यांचं पुनश्च एकदा आभार आभार आभार. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळालं अजित. 2 षटकं अतिशय सुरेखरित्या हाताळली टीम केवडे संघाकडे. अजितचं पुढचं षटक, पहिला चेंडू थोडासा स्वर, गोलंदाजीची दिशा थोडीशी भरकटलेली दिसते. पहिल्या चेंडूवरती काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न अजितच्या माध्यमातून झाला गेला, पण इथे वेगळं काहीतरी करायची अपेक्षा देखील आवश्यकता देखील नाही. पहिली 2 षटकं अतिशय उत्तमरित्या आपण पुंडलिकच्या माध्यमातून हाताळताना पाहिलेत. पुंडलिक असो किंवा विवेक असो दोघांनी अतिशय सुरेखरित्या गोलंदाजी केली देखील होती, त्यामुळे या षटकामध्ये मात्र अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागणार आहे. हा माझा चेंडू थोडासा हवा लेगच्या दिशेने फटका, इथं क्षेत्ररक्षक आहे आणि म्हणून तो झेल तिथं झालाय का थोडंसं म्हणतो मिसफिल्ड तिथे आपल्याला पाहायला मिळाले. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक होता, एका क्षणी वाटलं होतं की त्याने चेंडूला जज केलंय, विकेटचं पतन झालंय, पण चेंडू त्याच्या हाताला स्पर्शून गेलाय डीप मिड विकेट बाउंड्रीलाईनच्या पलीकडे सरळ 6 धावांसाठी करणच्या बॅट मधून आलाय. टोलयंग अप्रतिम अत्यावश्यक षटकार, ज्या षटकाराची आवश्यकता होती ना टीम पांगारे संघाला, तो षटकार मात्र मोक्याच्या क्षणी आपल्याला आलेला पाहायला मिळतोय. आता मात्र धावसंख्येने कुठेतरी हनुमान उडी घेतलेली आपल्याला पाहायला मिळेल टीम पांगारे संघासाठी. थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू होता, ऑफसाईडच्या दिशेला चेंडूला ठिकाणी पंच करायचा मानस देखील बाळगला होता, पण या अगोदर चेंडूवरती आला होता षटकार, नंतरच्या चेंडूवरती आहे ना ते मात्र कमबॅक केल्याने गोलंदाज अजित यानं तिने देखील दाखवून दिले की मी देखील सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो, मी देखील अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करू शकतो. एक तेरी तो एक मेरी अजितचा पुढचा चेंडू असेल तो मात्र करणसाठी. हा मात्र थोडासा शफल झाला, कारण चेंडूमध्ये हवेमध्ये राहिलाय. पाहूया त्या ठिकाणी झेल तिथं होतं का, झेल मात्र तिथे ड्रॉप झाला, मिड विकेटला क्षेत्ररक्षक होता, तो स्क्वेअर लेग पर्यंत धावत गेला, एका क्षणी वाटलं तो चेंडू जज झालाय, पण शेवटच्या क्षणी चेंडू हातामधून निसटला,
त्याचा पुरेपूर फायदा घेतो तो टीम पांगारे हा संघ. आमच्या स्पर्धेसाठी ज्यांनी चेंडूचे सौजन्य केले असे माननीय श्री विलास लोरेवाडी गावचे विशाल लोरेवाडी गावचे समाजसेवक यांचं या ठिकाणी पुनश्च एकदा आभार. मित्रांनो, असं म्हटलं जातं की पटका झेल आणि पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ, पण टीम केवडी संघाच्या बाबतीत जर आपण पाहिले ना तर गोलंदाजी त्यांची अतिशय उत्तम राहिलेलं आहे. पण जे 77 वर्षाचं आहे ना ते थोडंसं या ठिकाणी त्यांचं गचर राहिले. खराब कामगिरी आपण पाहतोय. लगाताच्या 2 चेंडूवरती 2 झेल त्यांच्या माध्यमातून ड्रॉप केले गेले. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. आपण कॅचसाठी त्यांना जावं लागलं. प्रत्येक चेंडू त्यांना हे नाथू अडवावं लागणार आहे. हा मात्र सफल झाला. इथं मात्र क्षेत्ररक्षक चेंडूला लेग साईडच्या दिशेने भिरकावून दिलंय. चेंडूने मात्र ओलांडली सीमारेषा. आल्यात तर धावा 4. सुरेख अशी बॅटिंग करणच्या माध्यमातून अकुट टप्प्याचा चेंडू होता. थोडासा सफल झाला करण आणि त्याच्यावरती मात्र केले आक्रमण. डीप बॅकवर्ड स्क्वेअरला जी रिकामी जागा होती ना त्या रिकाम्या जागेला ठिकाणी जमिनीला गुदगुल्या करत चेंडूला ओलांडली सीमारेषा आणि 4 धावांची या ठिकाणी प्राप्ती होते. सुरेख असा चौकार आपण पाहतोय टीम पांगारे संघासाठी. धावफलकावरती धावा आहेत त्या 29. कुठेतरी अजितला मात्र आता प्रेशराईज करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला तो टीम पांगारे संघाकडून. हा मात्र चेंडू पुण्याच्या त्या चेंडूवरती आक्रमण केले. कॉमेंट्री बॉक्सच्या समोर क्षेत्ररक्षक आहे अभिषेक आणि अप्रतिम असा षटकार आपल्याला पाहायला मिळतो. अकुट टप्प्याचा चेंडू त्याच्यावरती केलं आक्रमण आणि गगनचुंबी षटकार करणच्या माध्यमातून पाहतोय आपण. या अगोदरच्या चेंडूवरती लेगसाच्या दिशेने चौकार आलेला होता. हा दुसरा चेंडू समोरच्या दिशेला चेंडूचा टप्पा ओळखला त्याच्यावरती केलं आक्रमण. आलं त्या धावा 6. एक चेंडू बाकी आहे अजून. अजित थोडासा महागडा ठरतोय. 2 षटकं अतिशय अप्रतिमरित्या केवडी संघाने हाताळले होते, पण अजित मात्र आहे ना ती गोलंदाजीचा जो कित्ता आहे ना तो गिरवताना अपयशी ठरलेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्यावरती पांगारे संघाने आक्रमण केलंय. फलंदाज हवे झालेत. या मात्र चेंडूचा योग्य सन्मान केलाय करणनं. हे तर एका फलंदाजाकडून मुरलेला जो फलंदाज आहे ना त्याच्या माध्यमातून अपेक्षित असतं. षटक क्रमांक 3चा खेळ मित्रांनो तो संपलाय. 3 षटकाच्या समाप्तीअंती टीम पांगारे संघाची धावसंख्या झाली आहे ती 36 धावा. 36 धावा धावफलकावरती टीम पांगारे संघाच्या. पहिली षटकं अतिशय उत्तमरित्याने हाताळली होती केवडी संघाच्या माध्यमातून. कुंडलिक असो विवेक असो, पण अजित मात्र षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी त्याला पाचारण केलं गेलं होतं आणि तो थोडासा अपयशी ठरलेला आहे. थोडंसं महागडं षटक म्हणावं लागेल. या षटकामध्ये धावांची या ठिकाणी खैरात लुटली ती पांगारे संघाच्या वतीनं. गोलंदाजी मार्कुटी थोडासा बदल होईल. षटक क्रमांक शेवटचा हाताळण्यासाठी गोलंदाज सुनील गोलंदाजी मार्कुटी. हा मात्र फुलटॉस स्वरूपातील चेंडू पंचांनी वेळीत त्याला दंडित केले. नोबावसाठी रनआउटचा चान्स इथं प्राप्त होईल आणि मग ते या ठिकाणी विकेट या ठिकाणी होते पतन. एक धाव चोटी धाव घेण्याच्या मोहापायी गडी क्रमांक गारद झालाय. तो पहिला सचिन माघारी परततो धावबाद होऊन. तो म्हणतात ना मित्रांनो की सतारीची मैफिल भरावी. भरल्या मैफिलीमध्ये सतारीची तार तुटून साऱ्या मैफिलीचा बेरंग व्हावा तसंच काहीतरी टीम पांगारे संघाच्या बाबतीत घडताना दिसलंय. षटक क्रमांक 3 पर्यंत त्यांची फलंदाजी अतिशय उत्तम राहिलेली होती. सचिन आणि करण जोडी मैदानाच्या आतमध्ये रंगांची उधळण देखील करत होते. सुनील गोलंदाजी मार्गसाठी आला. पहिला चेंडू थोडासा नो होता. त्या चेंडूवरती छोटी धाव घेण्याच्या मोहापायी गडी क्रमांक पहिला गारद झालाय. घासाला लागला तो मात्र पहिलाच खडा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू मात्र थोडासा अलॉंग विथ कार्पेट आला. कॉमेंट्री बॉक्सच्या समोर अभिषेक चेंडूच्या पाठीमागे झाला. चेंडूला कव्हर केलं. एक धाव तिथं प्राप्त केली गेली मित्रांनो. सागर आला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. हा मात्र करण. हा पुन्हा सुद्धा थोडीशी मिसफिल्ड आपल्याला पाहायला मिळते. कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला चेंडू मात्र ज्या वेगानं आला त्या वेगाने चेंडूने सीमारेषा ओलांडली आहे. आल्या तर मात्र 4 धावा. सुरेख असा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय सागरच्या बॅटमधून. आल्या पहिली चौकार. खुल्या टप्प्याचा चेंडू होता. चेंडूचा टप्पा ओळखला आणि त्याच्यावरती आक्रमण केले सागरनं. सुनीलला मात्र या ठिकाणी थोडंसं प्रेशराईज केले जाते. हा सुरेख असा चेंडू राहिला. इथं रनआउटचा चान्स आहे. तो रनआउट होईल का? आणि हो झाला देखील. सागर मात्र या अगोदरच्या चेंडूवरती आला होता चौकार. पुढच्या चेंडूवरती आक्रमण करण्याच्या मोहापाही छोटी धाव घेण्याच्या मोहापाही सागर मात्र तंबूच्या आश्रयाला. गडी क्रमांक 2 गारद होतो पांगारे संघाचा. सुरेख असं गोलंदाजी आपण पाहतोय. सध्या तरी टीम केवडे संघाकडून गोलंदाजी मार्क होती. सुनीलचं पहिलं षटक शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना पहिल्या चेंडूवरती थोडेसे या ठिकाणी बंबल झाला होता. 4 धावा तिथे प्राप्त झाल्या. 42 धावा धावफलकावरती आहेत. तर दुसऱ्या चेंडूवरती मात्र त्याने कमबॅक केले. चेंडूच्या पाठीमागचा जो पेस आहे ना वेग आहे ना तो त्याने कमी काढून घेतलेला होता. हा चेंडू मात्र थोडासा हवेमध्ये नोमॅन्स लँडमध्ये चेंडू जाऊन ट्रॅव्हल झाला. 2 धावा तिथे प्राप्त केले. तिहेरीचा कॉल केला. तिसरी धाव पूर्ण होईल का? 2 धावांची या ठिकाणी संतुष्ट व्हावं लागते. तिसऱ्या धावेचा डेंजर कॉल केला जाईल पण तिथे प्राप्त होणार नाही.
त्याला दोन्ही टीमचे जे बॅट्समन आहेत ना त्यांना विनंती असेल की एखादा गडी गारज झाला ना, आपण नवीन बॅट्समन जेव्हा मैदानाच्या आतमध्ये जातो तेव्हा त्याने बॅट घेऊनच मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे. दोन्ही टीमसाठी सूचना असेल. विकेटचं ज्यावेळेस पतन होतं ना, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इनॅक्शन आपल्याला पाहायला मिळेल. बॅटिंग करताना जाईल ना त्याने बॅट घेऊनच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. फलंदाजी मार्कवरती करण सलामीचा फलंदाज आहे, त्याच्या माध्यमातून देखील आपण रंगांची उधळण होताना पाहिले. त्याची बॅटमधून आग ओकताना आपण त्याला पाहिलेलं आहे. हा मात्र चेंडू परत येतात त्यातला आक्रमण केलंय. पुंडलिक चेंडूच्या पाठीमागे आहे आणि सुरेख असा झेल आपल्याला पाहायला मिळतो पुंडलिकच्या माध्यमातून. अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर एका क्षणी वाटलं होतं की चेंडूला सहजरित्यानं सीमारेषा चिरली आहे, पण पुंडलिक आला या चेंडूवरती, या ठिकाणी चेंडूला जज केलं, चेंडूला कव्हर केलं आणि विकेट झाले पतन. गडी झाला गारद. एक चेंडू बाकी आहे पंच. एका चेंडूचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. सुरेख अशी आपण गोलंदाजी आपण पाहिली. आता मध्ये सुनीलच्या माध्यमातून करण मात्र झेलबा धरून माघारी परततोय, पण करणला माघारी जाता जाता ना जी भूमिका त्याला संघनायकाने दिलेली होती ना ती मात्र त्याने पूर्णपणे पार पडली असं म्हणावी लागेल. चांगली बॅटिंग आपण त्याच्या माध्यमातून पाहिली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. आपल्या स्पर्धेसाठी ज्यांनी स्टंप सौजन्य ज्यांनी याचं सहकार्य केलं असे चिरंजीव सचिन खरात धोनी यांचं या ठिकाणी पुण्याचे एकदा आभार. थोडासा बंबल आपल्याला पाहायला मिळत होतं. थोडासा रनआउटचा चान्स या ठिकाणी प्राप्त केला गेला आणि हो रनआउट झालं देखील. शेवटचा चेंडू होता. एक धाव घेण्याचा मोह तिथं अनावर झाला. आता मात्र मित्रांनो 17 क्रमांक 1चा खेळ इथे संपतोय. 4 षटकाच्या समाप्ती अंती टीम पांगाऱ्या संघाने धावफलकावरती धावा लावल्यात. त्या मात्र 45 धावा, 46 धावांची आवश्यकता. पिरेवड आणि रेवंडे 11 यानंतरचा होणारा सामना पिरेवडे आणि रेवंडे 11 या दोन्ही संघाच्या दरम्यान होणार आहे. दोन्ही संघाचे संघनायक टीम मेंबर्सना विनंती असेल आपण कॉमेंट्री बॉक्सच्या शेजारी नाणेफेकीसाठी रिपोर्टिंग करायचं आहे. पिरेवडी विरुद्ध रेवंडे 11 संघ टॉस का बॉस या मंचावरती आपण यायचं आहे. दोन्ही संघाचे संघनायक साखळी फेरीतील पुढचा सामना आपण यानंतर मैदानाच्या आतमध्ये त्या दोन्ही टीमच्या माध्यमातून पाहणार आहोत. दोन्ही संघांना विनंती असेल आपण टॉस का बॉस या मंचावरती आपल्या कर्णधारांना पाठवायचं आहे. चला दोन्ही टीम फिडबॅक घ्यायचा आहे. पांगारे संघ आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं मित्रांनो. वेळ वाया घालवू नका. आपल्याला एका दिवसामध्ये सगळे सामने पार पाडायचे आहेत. एकच पिच आपण मित्रांनो आज आपण ठेवलेलं आहे, त्यामुळे आवश्यकता असणार आहे ती मित्रांनो तुमच्या सहकार्याची. तुमचं जितकं होता होईल ना तेवढं सहकार्य आम्हाला लाभतं. निश्चित या ठिकाणी स्पर्धा आहे ना ती आपली उत्तमरित्या या ठिकाणी पार पाडता येईल. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत जय हनुमान क्रिकेट क्लब घाटेवाडी आयोजित छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी भव्य दिव्य अशा स्पर्धेचे म्हणजेच आपल्या छत्रपती चषक 2025 या स्पर्धेचे आयोजन मोठ्या उत्साहात पार पडत आहे. या स्पर्धेसाठी आम्हाला सहकार्य करणारे प्रथम क्रमांकाचे बक्षीस ज्यांच्या मार्फत आपल्याला लाभले असे आपले गावचे सुपुत्र कुमार शामराव जालिंदर जाधव समाजसेवक आणि श्री भरत राजाराम पवार मुंबई पोलीस पाडेकरवाडी यांच्याकडून आपल्याला रोख रक्कम 15,000 या लाभले. त्यांचं या ठिकाणी पुनश्च एकदा आभार. व चषक माननीय श्री अक्षय जाधव साहेब घाटेवाडी यांच्याकडून आकर्षक चषक लाभले. त्यांचे या ठिकाणी पुनश्च एकदा आभार. चला टीम पिरियड आणि रेवंडे 11 संघाचे कर्णधार टॉस का बॉस या मंचावरती आलेले आहेत. कमिटी मेंबर्सना विनंती असेल आपण नाणेफेकीचा खोल उडून घ्यायचा आहे. यानंतरचा होणारा सामना पिरेवाडी विरुद्ध रेवंडे 11 या दोन्ही संघाच्या दरम्यान होणार आहे. चला तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये पांगारे संघ आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. टॉस कोणी जिंकला मित्र? राज. रेवंडे 11 संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कर्णधार सुशील यांचं आम्ही या ठिकाणी अभिनंदन करतो नाणेफेकीसाठी. हॅलो. रेवंडे 11 प्लस आपल्याला छत्रपतीच्या चषकचे आयोजन कसे वाटले? भेटलेलं आहे त्यातून आपले बरेच प्लेयर सातारा
खेळून आलेले आहेत चला तोपर्यंत टीम पांगारे संघ क्षेत्ररक्षण सजवून घ्या ना मित्रांनो, वेळ बराच झालेला आहे. रवडी संघ आपल्याला कसं वाटले आयोजन? टीम पांगारे संघ आपण वेळ वाया घालवू नका. 4 षटकांचा खेळ मित्रांनो पहिला आपण इथं संपन्न होताना पाहिला. तिथं 25 धावफलकावरती लावलेल्या टीम पांगारे या संघानं आणि आता आवश्यकता असणारी 46 धावांची टीम केळवड या संघासमोर, ज्या संघानं पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी करताना क्रमांक 2 पर्यंत षटक अतिशय उत्तमरीतीने हाताळले होते. नंतर मात्र त्यांची गाडी थोडीशी बिघडली, पटरीच्या बाहेर गेली आणि धावांची या ठिकाणी खैरात लुटली ती टीम पांगारे या संघानं. फलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील टीम केळवडी संघाकडून एवन जोडी त्यांची विवेक आणि पुंडलिक ही जोडी. मगाशी गोलंदाजी करताना त्यांच्या माध्यमातून आपण चांगली गोलंदाजी देखील पाहिलेली होती, पण तशीच कामगिरी फलंदाजी मार्कवरती करावी लागणार आहे विवेक आणि पुंडलिक या सलामीच्या जोडीला. चला टीम पांगारे संघ वेळ वाया घालू नका. पांगारे संघाकडून षटक क्रमांक पहिल्या हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती दाखल झाला तो करण. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जय हनुमान क्रिकेट क्लब घाटेवाडी आयोजित छत्रपती चषक 2025 स्पर्धा आपण पाहतोय. सातारा नगरीचे लोकप्रिय खासदार सन्माननीय छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेली स्पर्धा कल्याण येथील मैदान आहे. या मैदानावरती दिमाखदार स्पर्धा आपण संपन्न होताना पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती करण षटक क्रमांक पहिल्या हाताळण्यासाठी सज्ज झालाय. त्याचा सामना करणार आहे तो मात्र विवेक. पहिला चेंडू थोडासा स्क्वेअर होता, पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर झाले, म्हणजे चेंडू आलाय तो अवंतरच्या माध्यमातून या ठिकाणी बँक अकाउंट ओपन होत आहे. ते मात्र टीम केळवड या संघाचं. एका धावसंख्येचा झालाय तो श्री गणेशा, 1 धाव धावफलकावरती. निर्धारित 24 चेंडूचा सामना 24 चेंडूमध्ये 46 धावांची आवश्यकता घेऊन मैदानामध्ये उतरलेला आहे तो टीम केळवडी हा संघ. आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहूयात कशा रीतीनं गोलंदाजी होणार आहे ती टीम पांगारे या संघाची. हा देखील संघ चांगला संघ पठार विभागामध्ये ओळख आहे त्याची. कारण हा मात्र आखूट टप्प्याचा चेंडू, तो चेंडू थोडासा आपटला होता, पण बॅट आणि बॉलचा संपर्क इथं होताना दिसला नाही, परिणामी चेंडू गेला तो निर्धाव. विवेकला ना बॉलचा या ठिकाणी चेंडूचा टप्पा ओळखता आला नाही, परिणामी चेंडू निर्धाव गेलाय. बॅट आणि बॉल यांच्या अपेक्षांची पूर्ती करणारा संपर्क जिथं घडलेला नाही. सुरेख अशी गोलंदाजी आपण पाहतो करणच्या माध्यमातून. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना करण चांगली फलंदाजी देखील केलेली होती आणि तोच कित्ता मात्र त्याच्या माध्यमातून गोलंदाजी मार्कवरती देखील पाहायला मिळतोय. आता मात्र कुठेतरी विवेकला आक्रमण करावं लागणार आहे प्रथम फलंदाजी करताना. हा मात्र चेंडू पुन्हा ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू होता, बॅकफुटवर गेला विवेक, पंच करायचा तो ऑफसाईडच्या दिशेला. परत एकदा तोच गोलंदाज तोच चेंडू बॅट आणि बॉल यांच्या अपेक्षांची पूर्ती करणारा संपर्क आता मात्र घडलेला नाही. निर्धाव चेंडूची सांगता. काय गोलंदाजी चालली मित्रांनो गोलंदाजी मार्कवरती करणच्या माध्यमातून. एक चांगला गोलंदाज म्हणून त्याच्याकडे सर्वांच्या नजर खिळून राहिलेल्या असतात आणि त्याने दाखवून देखील दिले. आमच्या गावचे सुपुत्र शैलेजी चव्हाण साहेब यांचा या ठिकाणी यशस्वी सन्मान पार पडत आहे, तरी त्यांचं या ठिकाणी आभार आभार आभार. हा मात्र चेंडू थोडासा स्वर होता, सफल झाला फलंदाज विवेक. 1 धाव मात्र प्राप्त केली गेली आहे. एका धावनीशी धावफलक मात्र हलक्या गतीने जाणार आहे पुढे टीम केळवड या संघाचा. दोन्ही आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. निर्धारित 24 चेंडूचा सामना होता. 46 धावांचं आव्हान त्यांच्या समोर असणार आहे ते टीम केळवड या संघासमोर. करणचा पुढचा चेंडू या मात्र असणार तो पुंडलिक. हा मात्र चेंडू परत एकदा ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू होता. वाईड यॉर्कर आपण ज्याला चेंडूला संबोधू शकतो तो वाईड यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला, तिथे मात्र पुंडलिक बीट झालाय. पुंडलिक आणि विवेक ही सलामीची जोडी टीम केळवड या संघाची. पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी करताना तरी कमाल केलेली होती गोलंदाजी मार्कवरती, पण आता मात्र तीच कमाल आणि धमाल त्यांना फलंदाजी करताना करावी लागणार आहे. पण आता मात्र त्यांची बॅट थोडी शांत राहिलेली पाहायला मिळते. आमच्या गावचे सुपुत्र नितीन जाधव साहेब यांचा या ठिकाणी सत्कार पडत आहे, तरी त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. एका क्षणी पुंडलिकनं चेंडूवरती आक्रमण केलं होतं, मिड विकेटला क्षेत्ररक्षक होता, चेंडू बराच वेळ हवेमध्ये तरंगला आणि त्याचं परावर्तन झेलमध्ये होता राहिलं. विकेटचं पतन या ठिकाणी होत राहिलं असं म्हणावं लागेल. सुरेख अशी गोलंदाजी आपण पाहतोय टीम पांगारे संघाच्या वतीने. तितकं साजेचं क्षेत्ररक्षण आपल्याला मिड विकेटच्या दिशेला देखील पाहायला मिळते. चेंडूला जास्तीची उंची मिळाली होती आणि जास्त काळ हवेमध्ये राहिला चेंडू त्याचं परावर्तन झेलमध्ये करणं तितकं सहजसाध्य नसतं आणि ते स्वतः आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसलं. हा मात्र थर्मलच्या दिशेने जाणारा चेंडू, जाणाऱ्या वेगाने चेंडू सीमारेषच्या पलीकडे आणि त्याच्यावरती धावा मिळणार आहेत ते 4. सुरेख असा चौकार आपल्याला पाहायला मिळतो पुंडलिकच्या बॅटमधून. आणि षटक क्रमांक 1 चा मित्रांनो खेळ इथे संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीअंती धावफलकाचे धावा आहेत त्या मात्र 8 धावा टीम केळवड या संघाच्या. 8 धावा धावफलकावरती.
षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. करणनं षटक हाताळलं होतं. शेवटचा जर चेंडू आपण वगळला ना, शेवटच्या चेंडूचा अपवाद जर आपण वगळला तर अतिशय अचूक रीतीने त्याने षटक हाताळलंय करण यानं पांगारे संघासाठी. शेवटच्या चेंडूवरती मात्र थोडीशी मिसफिल्ड झाली. थर्डमॅनच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल झाला. थर्डमॅनच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या दिशेने वेगाने दौडला. 4 धावा तिथे मिळाल्या. 4 धावांची धावफलक जाऊन पोहोचला 8 या आकड्यावरती. मित्रांनो स्पीडअप करा. टीम पांगारे संघ वेळ वाया घालू नका. स्पीडअप करायचं आहे मित्रांनो. षटक क्रमांक 1 चा खेळ इथे संपलाय. गोलंदाजी मार्क कुठे आपल्याला गोलंदाज पाहायला मिळेल टीम पांगारे संघाकडून. करण मग षटक देखील करणच हाताळलं होतं. आता दुसऱ्या करणला गोलंदाजी मार्कवरती पाचारण केलंय. टीम पांगारे संघ कुठेतरी आपण वेळ वाया घालवतोय बरं का. वेळेची कदर करायला शिका. वेळ व्यापारात तुमच्या माध्यमातून वाया घालवला जातोय. जर टायमिंग मध्ये जर सामना उरकला नाही ना मित्रांनो तर तुम्हाला पेनल्टाईज केलं जाईल. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. तुम्हाला लागलीच पेनल्टी इम्प्लिमेंट केली जाईल याची दोन्ही संघांनी नोंद असू द्या. खास करून टीम पांगारे संघ आपण टीम मिटिंग घ्यायची नाही. मागाशी देखील आपण टीम मिटिंग घेतलेली होती. टीम मिटिंग मित्रांनो घेऊ नका. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला करण पाहायला मिळतो षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. मग षटक देखील करण हाताळलं होतं ते देखील कमालीचं राहिलेलं होतं. 8 धावा त्यानं खर्च केलेल्या होत्या. मात्र शेवटच्या चेंडूवरती एक चौकार आला होता विपक्ष केवडी संघाच्या फलंदाजाकडून. आता मात्र नवीन गोलंदाजी मार्कवरती क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. तो मात्र आहे तो करण. त्याला देखील या ठिकाणी मगासारखीच गोलंदाजी करावी लागेल. फलंदाजी मार्कवरती विवेक. आता मात्र त्यांना थोडासा अप्रोच बदलावा लागणार आहे. तो पुंडलिक असो किंवा विवेक असो. करणचा चेंडू विपक्ष विवेक थोडासा शपल झाला. विवेक रेक्सरच्या दिशेला डीप बॅकवर्ड केला. क्षेत्ररक्षक नाहीये. त्याच्या नाकावर टिचून चेंडू गेला सरळ सीमारेषेच्या पलीकडे आलत त्या मात्र धावा 4. सुरेख असा चौकार विवेकच्या बॅटमधून. आखूट टप्प्याचा चेंडू होता. विवेक थोडासा सफल झाला. चेंडू जमिनीला गुदगुल्या करत डीप बॅकवर्ड सोडल्याच्या दिशेने वेगाने दौडला. 4 धावांची मात्र या ठिकाणी प्राप्ती होती ती टीम केवडी संघासाठी. धावसंख्येमध्ये पडते ती भर. धावसंख्या धावा आहेत ते 12. आमच्या स्पर्धेला वेळोवेळी सहकार्य करणारे माननीय श्री योगेश मोरे साहेब यांचं या ठिकाणी सत्कार केला जात आहे. तरी त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. योगेश मोरे साहेब राजापुरी. हा मात्र समोरच्या दिशेला चेंडूला लॉक केले. तिथे क्षेत्ररक्षक आहे पण थोडंसं या ठिकाणी मिसफिल्ड नाही म्हणता नोमस लँड मध्ये जाऊन चेंडू पडला. अतिशय सुरेख असा आपण क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका आहे ना तो विवेकच्या माध्यमातून पाहिला. समोरच्या दिशेला चेंडूला फक्त दिशा दिली. लॉफ्ट केलं. लोमॅन्स लँड मध्ये जाऊन चेंडू ट्रॅव्हल झाला. तोपर्यंत 2 धावांची प्राप्ती होती. पहिल्या चेंडूवरती 4 धावा. दुसऱ्या चेंडूवरती 2 धावांची सुरेख अशी बॅटिंग आपण पाहतो आता मात्र केवडी संघाकडून. तो अप्रोच आहे ना तो शेवटपर्यंत टिकून ठेवावा लागणार आहे तो विवेकला. करणचा चेंडू हा मात्र सुरेख असा चेंडू होता. वेगाने टाकलेला चेंडू होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. यावेळेस मात्र विवेकला बीट केले जाते. पहिल्या 2 चेंडूवरती या ठिकाणी आक्रमण केलं होतं विवेकनं. पुढच्या चेंडूवरती करणनं देखील दाखवून दिले मी देखील कमी नाही. माझ्या देखील या ठिकाणी भात्यामध्ये माझ्याकडे देखील असे चेंडू आहेत ज्याचं उत्तर तुझ्याकडे नाहीये. करणचा चेंडू पुन्हा सामना करण्यासाठी सज्ज असणार आहे तो विवेक. हा मात्र ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू होता. वाईड ऑर्कर चेंडू म्हणून चेंडूला संबोधलं जातं. तो वाईड ऑर्कर आपण पाहिला. तिथं मात्र एक लेगबायच्या स्वरूपाची धाव आपल्याला प्राप्त होताना पाहायला मिळेल. एका धावण्याची धावफलक मात्र जाणार आहे तो पुढे. 14 धावा धावफलकावरती. 15 धावा. 1 धावीचं अंकित होताना आपल्याला पाहायला मिळेल. 1 धाव अर्जित झाली. 15 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे टीम पांगारे संघाकडून करणच्या माध्यमातून. हा मात्र पुंडलिक हा मात्र समोरच्या दिशेला जिथं क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून चेंडूने मात्र वेगाने सीमारेषा ओलांडली आहे. हा फटका होता बाहेर. मिळाले 6 धावांची ललकारी. टोलेजंग षटकार आपल्याला लॉंग ऑफच्या दिशेने पाहायला मिळाला पुंडलिकच्या माध्यमातून. टोलेजंग षटकार आलाय. सुरेख अशी बॅटिंग आता मात्र पाहायला मिळते टीम केवडी संघाकडून. पहिल्या षटकापर्यंत त्यांची बॅट थोडीशी शांत राहिलेली होती. बॅटचा बोलबाला त्यांचा राहिला नव्हता पण आता मात्र त्यांनी कुठेतरी कमबॅक केलाय. माननीय श्री रामदास मोरे राजापुरी असोसिएशनचे सल्लागार यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जात आहे. त्यांनी आमच्या स्पर्धेसाठी टी-शर्टचे सहकार्य केले होते. त्यांचा या ठिकाणी विशेष सन्मान प्राप्त आहे. तरी त्यांनी लवकरात लवकर स्टेजवरती हजर राहायचे आहे. हा मात्र सुरेख असा फटका. वेगाचा वापर आणि टायमिंग प्रॉपर समालोचन कक्षाला मानव देण्यासाठी पुंडलिकच्या बॅटमधून एक टोलेजंग षटकार आलाय. काबिल आहे तरी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये टीम केवडी संघाकडून चाललेली पाहायला मिळते. खास करून पुंडलिकच्या बॅटमधून सुरेख असा षटकार आपण पाहतोय. काबिल तारीफ फलंदाजी मित्रांनो म्हणावी लागेल. या अगोदरच्या चेंडूवरती चौकार आला होता. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मात्र त्याने आक्रमण केलं. आखूट टप्प्याचा चेंडू स्लॉट मध्ये आला. त्याला मात्र पाठवलं प्लॉटच्या बाहेर. अगदी कॉमेंट्री बॉक्सला या ठिकाणी सलामी करण्यासाठी चेंडू आला आणि मात्र देऊन गेला तो 6 धावा. अर्धा डझन धावा या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात.
2 षटकांची या ठिकाणी सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि धावफलकाच्या धावा आहेत त्या 27 धावा आणि अजूनही 12 चेंडूंचा खेळ मित्रांनो शिल्लक आहे आणि 12 चेंडूमध्ये आवश्यकता असणार आहे ती 19 धावांची. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि शेष असणाऱ्या 12 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता असणार आहे. म्हणजे मागापर्यंत जर आपण पाहिलं होतं ना, पहिलं षटक होतं तर टीम पांगारी संघाच्या बाजूने राहिलं होतं, पण दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी कमबॅक केलं पुंडलिकनं आणि विवेकनं देखील कमबॅक केलाय. पण आता मात्र गोलंदाजी मार्कवरती कमबॅक करावं लागणार आहे टीम पांगारी या संघाला. या सामन्यामध्ये जर त्यांना टिकून राहायचं असेल ना, तरी षटक क्रमांक 3 येणं ते महत्वाचं असणार, निर्णायक असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती सागर जाधव पांगारी एक्सप्रेस आपल्याला पाहायला मिळेल. हा मात्र पायात टाकलेला चेंडू, अतिशय सुरेख असा चेंडू आपण पाहतोय. अशीच गोलंदाजी शेवटच्या चेंडूपर्यंत करावं लागणार आहे सागर याला. आखूड टप्प्याचा चेंडू होता, अगदी यॉर्कर स्वरूपातील चेंडू आपण म्हणू शकू त्याला. त्या चेंडूचा उत्तर या ठिकाणी आपल्याला विवेकच्या माध्यमातून त्याला पाहायला मिळालं नाही. परिणामी निर्धाव चेंडूची सांगता सागरचा चेंडू पूर्णशः विवेकसाठी असेल. हा थोडासा लक्षीच्या बाहेरचा चेंडूला मात्र फ्लिक केले, मात्र दिशा दिली. परत चेंडू गेला डीप बॅकवर्ड स्केल बाउंड्रीच्या पलीकडे सरळ साधा धावांसाठी आला तर टोलेजंग षटकार काप दिले तारी फलंदाजी टीम केवळ संघाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर. आमच्या गावचे सुपुत्र विकास श्रीरंग जाधव ज्यांनी आपल्या या स्पर्धेसाठी मालिकावीर विजेता यासाठी 24 इंची LCD TV भेट दिलेली आहे. तरी त्यांचं या ठिकाणी सत्कार पार पडत आहे, तरी त्यांनी लवकरात लवकर स्टेजवरती हजर राहायचे आहे. माननीय श्री विकास श्रीरंग जाधव गाठेवाडी. पुढचा चेंडू या ठिकाणी थोडासा श्रेष्ठ आढळलेला चेंडू होता. अवंदरच्या माध्यमातून तिथं धावमात एक प्राप्त होईल. तर टीम पाडेकोट संघ या स्पर्धेमध्ये सहभागी जरूर झाले नाही, पण पाडेकोट संघाचा एक कोहिनूर हिरा सुनील जाधव या ठिकाणी मंचावरती उपस्थित राहिलेले आहेत. आयोजकांच्या वतीने आम्ही त्यांचे देखील स्वागत करतोय. एक सुनील जाधव यांची देखील पठणविभागामध्ये विशेष ओळख आहे, ती या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित राहिलेले आहेत. सागरचा पुढचा चेंडू असणार आहे. हा मात्र फुलटॉस स्वरूपातील चेंडू, या चेंडूमध्ये फुलटर वसूल केलाय, तिथं आक्रमण केलं, क्षेत्ररक्षक आहे चेंडूवरती. पाहू तिथं काय घडतंय मित्रांनो. 2 धावांची तिथं प्राप्ती होताना आपल्याला दिसेल. एका क्षणी वाटलं होतं की चेंडू सीमारेषेच्या जाऊन पलीकडे पोहोचतोय, तोपर्यंत 2 धावांची प्राप्ती होताना पाहायला मिळते. सुरेख असा फटका पुंडली आपल्याला विवेकच्या माध्यमातून पाहायला मिळाला. काय मित्रांनो फलंदाजी चालली आहे. पहिल्या षटकापर्यंत या ठिकाणी शांत होते मैदानामध्ये विवेक आणि कुंडलिक, ते मात्र आता अशांत होताना आपल्याला पाहायला मिळतात. हा मात्र परत लॉफ्ट केला चेंडू एक साईडच्या दिशेला, करण तिथं आहे, त्याला चकवा देऊन चेंडू जाणार सीमारेषेच्या पलीकडे डीप मिड विकेट बाउंड्रीच्या पलीकडे आला एक मात्र डोले रंग षटकार 6 धावा. सुरेख अशी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये टीम केवळ या संघाच्या पद्धतीनं. अजूनही 4 धावांची आवश्यकता, 7 चेंडू आणि 4 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये असणार आहे ते टीम केवळ या संघाला. कुठेतरी या ठिकाणी सामना निसटलाय असं म्हणावं लागेल टीम पांगारे संघाच्या वतीनं. विवेक आणि पुंडलिक काय मित्रांनो बॅटिंग चालली. पहिल्या षटकापर्यंत शांत होते, नंतर मात्र अशांत झालेत. आता मात्र शांत होण्याचं नाव घेत नाहीत, शांत बसायला ते संत नाहीत. हा चेंडू हवेमध्ये आहे, 2 क्षेत्र चेंडूच्या पाठीमागे धावतायत. आता कुठेतरी उशिरा का होईना पण या ठिकाणी विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळते. पुंडलिक मात्र तंबूच्या आश्रयाला. विकेटचं पतन घडताना दिसते. कमबॅक थोडासा झाला होता, पण मित्रांनो हा कमबॅक आहे ना, तो कमबॅक घडताना थोडासा उशीर झाला असं म्हणावं लागेल. पुंडलिकने माघारी जाता जाता जी भूमिका त्याला दिलेली होती, जे काम त्याच्या पाठीवरती लादलेलं होतं ना, ते काम त्याने चूक रीतीने बजावलेलं आहे मित्रांनो. सुरेख अशी बॅटिंग आपण पाहिली. अजूनही 4 चेंडूंची आवश्यकता, 4 धावांची आवश्यकता. आपल्या असोसिएशनचे अध्यक्ष माननीय श्री रोहिदासजी वारगडे साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान पार पडत आहे. त्यांनी स्टेजवर उपस्थित राहायचं आहे. माननीय श्री रोहिदास वारगडे साहेब, अध्यक्ष धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज क्रिकेट असोसिएशन मुंबई. नवीन गोलंदाज किरण गोलंदाजी मार्क होते. हा चेंडू मध्ये थोड्याशा ठिकाणी दिशा दिली, मात्र लेग साईडच्या दिशेला जिथे क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्या नाकआउट झोन चेंडून डावून आणले सीमारेषेला. विजयाला गवसणी घालणारा चौकार आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय टीम बांगार या संघाच्या वतीनं, केवळ या संघाच्या वतीनं. सुरेख अशी बॅटिंग आपण पाहिली. विवेक असो पुंडलिक असो, या दोघांनी दोन्ही सत्रामध्ये गोलंदाजी असो फलंदाजी असो चांगली कामगिरी बजावली आणि आपल्या संघाची नौका विजयाच्या दिशेने नेण्यासाठी महत्वाची भूमिका बजावून या ठिकाणी विजयी पताका फडकावलाय तो टीम केवळ या संघानं. दोन्ही संघाचं आम्ही करतो कौतुक. सुरेख असा सामना मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये आपण घडताना पाहिला. टीम पांगाई विरुद्ध टीम केळवडी असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला होता. टीम केळवडी संघाने शेवटच्या क्षणी पांगार संघावरती एक हाती विजय मिळवला आणि केळवडी संघाचा जो विजयाचा शिल्पकार ठरलाय
जो पुंडलिक त्याला